नाही ना, आता कोणत्या घटकानं काय श्रेय घ्यायचं काय करायचं ते ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता कोणी श्रेय घ्यावं कोणी नाही घ्यावं. पण मला एक गोष्ट माहिती आहे की कुठल्या घटकानं श्रेय घेताना आपली किमान अवकात बघितली पाहिजे. उगाच लोकांच्या जत्रात जायचं, लोकांच्या गर्दीत जायचं आणि आमच्या फॅक्टरीने केलं म्हणायचं. हे काय हे चाळाने बंद केलं पाहिजे. लोकांना कळतं हो तुमची अवकात तुमची उडी कुठपर्यंत येते. लोकांना कळतं. उगाच त्यांच्या गर्दीत घुसायचं नाही हे म्हणायचं. काय गरजच नाही ना. आणि काल एक आणखीन एक गोष्ट चालली की जरांगे पाटलाचा फॅक्टर फेल झाला. अरे आम्ही मैदानातच नाहीत आणि तुम्ही आम्हाला फेल म्हणता. फेल झाला काय, जरांगे फॅक्टर फेल झाला. अरे आम्ही मैदानातच नाही. आम्हाला सोयर सुतकच नाही. कोणी निवडून आला काय आणि कोण पळला काय आम्हाला सुतकच पडत नाही. त्याचं काही घेणंच नाही. मैदानात नाहीत ना. कधी म्हणावं कधी श्रेय घ्यावा ते स्वतः मोठमोठाले कार्यक्रम घ्यावा आणि मग म्हणावं ह्यो आमच्यामुळे आला तो तुमच्यामुळे आला. जेवढे आलेत ना ते पुरेच हे सगळा फॅक्टर मराठ्यांचा आहे. आलेले पुरे आहे तेवढे बी मनभर म्हणा. एखाद्या आमदाराला तू निवडून आले नाही मराठ्या जीवावर मन म्हणा. हे सगळं हे तुम्हाला जरांगे फॅक्टर मराठा फॅक्टर कळायला तुमची पुरे हयात जाईल तरी तुम्हाला कळणार नाही. तुम्ही मराठ्याच्या खायला नाही लागत. मराठाच मैदानात नाही आणि उगाच काहीतरी बसते ते बांडगुळ छोट्या छोट्या याच्यावर आणि गप्पा ठोकी तिथून कामा धामाच्या. जरांगे पाटील फॅक्टर फेल झाला. अरे मैदानातच नाहीत आम्ही. भुजबळ असं म्हटले की एका जातीवरती आपण निवडणूक लढू शकत नव्हतो म्हणून. काय असतं एका जातीवरती मी आज सांगत नाही. हे आमचं समीकरण जुळायच्या आधी 3 महिन्यापासून सांगतो. त्याच्या आधीपासून 3 महिन्यापासून सांगतोय मी एका जातीवरती शक्य नाही. आमचं समीकरण जुळलं नाही आम्ही बाजूला राहिलो. संपला विषय. आणि कोणी आलं तरी मी त्यावेळेस पासून सांगतो ना, कोणाची सत्ता आली तरी मला आणि माझ्या समाजाला संघर्ष करावाच लागणार. आम्हाला लढावंच लागणार. आणि मग काय उगाच पळायचंय. त्यापेक्षा आम्ही आमची तयारी सुरू केलेली मराठ्यांनी. हे बघा कोणी काय म्हणतात त्याला माझात मस्ती त्याची गरज नाही. हुरळून जायचं नाही. अजिबात नाही. मराठ्यांना छेडायचं काम नाही करायचं. आम्ही आमचं लोकशाहीप्रमाणे लढणार आहेत. तुम्ही सरकार आहेत. पालकत्व तुमच्याकडे महाराष्ट्रातल्या जनतेच असणाऱ्या लोकशाही मार्गाने केलेल्या मागण्यांचं पूर्ण मागण्या करणं जबाबदारी तुमची. कुठं सत्तेत आले मग गुंडगिरी करणार आणि दादागिरीशाही करणार. मराठ्यांपुढे टिकणार नाही. त्या तसल्या भाषा आम्हाला शिकायच्याच नाही. दादागिरीच्या गुंडगिरीच्या दहशतीच्या त्या शिकवायच्या नाही. बेमानी मराठ्यांशी करायची नाही. सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यायचं नसता भोगावे लागणार. आम्ही सुट्टी देत नसतो कुणी आलं तरी आणि देणार बी नाही. आम्ही तुमचा प्रश्न होता आम्ही एका जातीवरती निवडणूक लढणं शक्य नाही. ते विजयी होणं अवघड असतं. त्यामुळं माझा समाज संकटात मला सोडायचा नव्हता. म्हणून मी जे लोकसभेला सांगितलं तेच विधानसभेला प्रामाणिक सांगितलं होतं. मालक तुम्ही योग्य माणूस निवडा हे मराठ्यांना सांगितलं होतं. चांगले लोक निवडा. तुम्ही मालक आहेत तुमच्या मताचे. तुम्ही मतदान करा. जे तुम्हाला सहकार्य करल, जे तुमच्या अडीअडचणीत येईल, तुमच्या मागण्यांबाबत येईल. मराठा बंधन मुक्त केला होता. मी कोणाच्या दावणीला मराठा बांधला नव्हता. या समाजाचा मी मुलगा आहे. तर मुलगा म्हणून माझी प्रामाणिक भूमिका मी पार पाडलेली. प्रामाणिक भूमिका. माझा समाज मी कोणाच्याही दावणीला बांधला नाही. मोकळा सोडला. मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही. कोणाचीच. आणि मला वाटलं काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की मराठा समाज सुद्धा भाजप सोबत होता. म्हणजे मराठा समाज शिवाय या राज्यात सत्ता कोणी स्थापन करू शकत नाही. फक्त आता मराठ्यांनी दिलंय तर मराठ्यांना सुद्धा द्यायचं. असं वाटत असेल आमच्या हातात आलं नामकं झालं तमकं झालं. इथं मराठा सरकार आहे. मराठ्यांशिवाय राज्यात पान हालत नसतं कोणाचं. मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायचं काम करायचं नाही. इथं फेल काय नाही. फॅक्टर फेल नाही का. फॅक्टरच बाहेर नाही फेल काय करतो. फॅक्टर बाहेर असतं इतकं दुपान पड असतं तुमचं. काय सांगतात. इथं मराठ्यांचं नादी लागणं सोपं आहे काय. 80-90 तर नीट फेकले असते. कुठं कोणाला आम्हाला आंदोलन करायला लागणार कोणाचं सरकार आलं तर. त्यामुळे आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम होतो. जायचंच नाही कुठं. नाही गेलो आम्ही.
माझ्या मतदारसंघात फिरले, सभा घेतल्या. अरे म्हणा येडपाटा, तुला काही कळत आहे का? मी सांत्वन भेटीला आलतो, तुला सुख दुःख कळतं का काही? जाता जाता तिकडच्या मार्गावरून चला म्हणले दर्शन घेऊन, आणि तिकडून गेलो.